महाराष्ट्रात अॅनालॉग आणि आर्टिफिशियल पनीरवर बंदी घालण्यात आली आहे। ही बंदी एका वर्षासाठी असणार आहे। अशा प्रकारच्या पनीरचं उत्पादन आणि विक्री हा दंडनीय गुन्हा असणार आहे। या संदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहे। तर अशा पनीरवर बंदी घालण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी केली होती। त्यामध्ये जे पनीर विकलं जातं त्यातलं 70% पनीर हे फेक किंवा डुप्लिकेट आहे आणि याच्यावर तात्काळ शासनाने बंदी आणली पाहिजे। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने एफडीए आयुक्त तुकारामजी मुंडे साहेबांनी एक अध्यादेश जारी केलाय, ज्यानुसार 1 वर्षासाठी अॅनालॉग चीज ह्याच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वापरावरती पूर्णतः बंदी आणलेली आहे। त्यांचे विशेष असे मी आभार मानतो, अभिनंदन करतो। हा राज्य सरकारच्या वतीने आणि एफडीए डिपार्टमेंटच्या वतीने घेतला गेलेला एक सर्वात मोठा निर्णय आहे। ज्या अॅनालॉग पनीरवर आता बंदी घालण्यात आलेली आहे, अशा पनीरचं उत्पादन आणि विक्री आता दंडनीय गुन्हा असेल। हे अस्सल पनीर कसं ओळखाल, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अस्सल पनीर शुद्ध दूध असतं आणि लिंबू असतं। अॅनालॉग पनीर पाम ऑइल, स्कीम मिल्क पावडर आणि स्टार्च पासून बनवलं जातं। किमतीवरून ओळखू शकता, अस्सल पनीर दुधाच्या किमतीनुसार तुलनेनं महाग असतं। अॅनालॉग पनीर स्वस्त घटकांपासून बनवल्यानं जरा स्वस्त असतं। चव बघूयात। अस्सल पनीरची चव मऊ आणि खाताना विरघळणारं असतं, तर अॅनालॉग पनीर जरा घट्ट असतं। अस्सल पनीर उच्च प्रथिनं, कॅल्शियम आणि निरोगी स्निग्ध पदार्थ असतात, तर अॅनालॉगमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं। आरोग्यावर काय परिणाम होतात, तर पौष्टिक आणि फायदेशीर अस्सल पनीर असतं, तर चरबी वाढणं असे त्रास अॅनालॉग पनीरपासून होतात। घरगुती जेवण आणि दर्जेदार हॉटेल्समध्ये अस्सल पनीर असतं, तर अॅनालॉग पनीर स्ट्रीट फूड आणि केटरर्समध्ये असतं।